छान छान. बजरंग बली की जय. जय हनुमान. जय हनुमान. मारुतीराया जय हनुमान. काढून चाललाय काय? व्यायाम झाला काय? व्यायाम झाला? व्यायाम झाला, फिरणं झालं. आता दुर्वा काढायच्या, होय. घरी जायचं. मग घरी जायचं. मस्त आहे की नाही? दिवसाची सुरुवात मस्त मस्त. मस्त मस्त सिंदूर घातलाय आज तुम्ही. शुक्रवारचा काल कोणीतरी हळदी कुंकू. कालचं आहे तिथं वाचन. दुर्गा सप्तशतीच्या तिथं. तेच बरोबर. म्हटलं तुम्ही आलात तर बरं झालं. ओ काय त्यांनी आम्हाला निरोपच दिला नाही तर मग आम्ही कसं येणार? होय माहीतच नाही ना. माहीत असतं तर आले असते की होय होय. कालच्या वाचनाला. हो मला नंतर संध्याकाळी लक्षात आलं. असं चालू झालं. आमचा योग नव्हता. योग नव्हता बरोबर. होय तसंच आहे ते सगळ्यांना बोलवत नाही ते. होय ना? ज्यांना जिथं जिथं बोलवायचं तिथंच तेव्हा बोलवणार. होय होय बरोबर आहे. इतकं सोपं नाही ते. साधं घराच्या शेजारच्या देवळात योग असला तरच जाणार आपण. नाही नाही, योग पाहिजे खरायचे. बऱ्याच वेळेला मी इतक्या आठवडाभर मारुतीला येते. बहुतेक वेळा शनिवार माझं येणं होत नाही. होय होय रोजचं मी रोज येते की नाही. आज तसं बघा, रोज योगा करते. योगा दिन दिवशी मला काहीतरी झालेलं असतं. चुकतोय माझा. तसंच असतंय ते. आमचा आता नाही 2 वर्ष अनुभव आला मला. 2 वर्षात फक्त ह्या 2 वर्ष. छान छान छान. चला जरा वॉकिंग करावं. करा करा. काय तुमचं करा. राहिलंय बाकी. होय वॉकिंग करते आणि मग टॉकिंग करते. आज माझा चेहरा सुजलाय काय हो जरा? नाही एवढं नाही वाटत. तुम्हाला वाटणार नाही, मला वाटायला आज वेळानं उठलं की नाही. रात्रभर मला काल झोप लागली नाही. स्वप्न स्वप्न स्वप्न. किती स्वप्न पडावी त्याला काय लिमिट? एक झाल्यावर दुसरं, दुसरं झाल्यावर तिसरं, लाईन चालूच. मग दुसरी जरा झोपायचं बाजूला. हा असंच बदल करायला पाहिजे होता. बरोबर आहे. काही वेळेला होतंय हो असं. स्वप्न 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 एवढी पडतात. भयंकर स्वप्न पडतात काही वेळेला. आता लागत नाही. ऐक त्याच्यासाठी मग काय करायचं? ते सांगितलं की तुम्हाला जागा बदलून झोपायचं. जागा बदलून झोपायचं. पण असं झालं होतं त्यावेळेला इतकी मी ह्याच्यात होते, झोपेत होते की उठून जागा बदलावी हे काही डोक्यात नव्हतं. म्हणजे ताकद उठायला नव्हती. कंटाळा. हा नाही त्या स्वप्नांच्या ह्याच्यातच होते नाही. आणि इतकी दमले मी ती स्वप्न बघून की काय चांगली होती का वाईट होती? आठवत नाही सकाळी उठल्यावर. एकेकांचं तसं होतंय. स्वप्न पडतात भरपूर. हा पण आठवत पण ते नाही. आठवत नाही. नाही आठवत त्यामुळे नाही. काय आठवली तर जरा काहीतरी एन्जॉय तर होतोय. आठवतच नाहीत. पण जोपर्यंत आयुष्यात स्वप्न पडतात की नाही तोपर्यंत आपला मेंदू तल्लख राहतो बरं का. होय होय. बरं आहे. आणि आपल्याला स्वप्न पडायची बंद झाली की मेंदू गाढ झोपायला लागतोय. होय गाढ बरं. आणि गाढ झोपणं म्हणजे मरणच आहे ना ऍक्च्युली ते आपलं रात्रीतलं. म्हणजे आपल्याला जरी ते खूप छान वाटलं की आता मला गाढ झोप लागली. गाढ झोप किती लागावी? तास, 2 तास, 3 तास. इतर वेळेला ती झोप गाढ असूच नाही असं ते शास्त्रीय हेच आहे. आणि जर का तुम्हाला तशी गाढ झोप रात्र लागत असेल, गोळ्या खाल्ल्यावर कशी लागते आपल्याला आजारी पडल्यावर किंवा काही ऑपरेशन वगैरे झालं आणि जर का आपण औषध गोळ्या काहीतरी खाल्लं की आपण रात्री झोपलं की सकाळीच उठतोय. रात्रभर मेल्यासारखे झोपतो आपण. होय ते योग्य नाही. समजत नाही काय आजूबाजूला झालेलं. काय झालेलं कळत नाही. सकाळीच आपण उठतो तेव्हा खूप फ्रेश असतो, तो काय प्रश्न नाही. पण हे असं झोपणं पण मेंदूसाठी चांगलं नाही. नाही ती तेवढ्यापुरती मेंदूची विश्रांती ठीक आहे की आता खूप काही त्रास झालाय, आजार आहे किंवा इतर काय आहे म्हणून मग तेवढा पुरतं ठीक आहे. पण रोज जर का अशी झोप लागत असेल म्हणून झोपेच्या खोळ्या खाऊन झोपायचं नाही. नाही झोपेच्या गोळ्या खाऊन जर का झोपायला लागलो ना तर ती आपण चक्क मेंदूला आपण डेडच करतो, पॅरालाइज करतो आपण मेंदूला. आणि ती सवय चांगली नाही. आपल्याला जोपर्यंत आपण म्हणतो काय ग बाई किती तो विचार करायचा, किती ते आठवणी करायच्या, त्या आठवणी आलेल्या परवडल्या आपल्याला. होय की मग काय ते. समजा आपल्याला आठवणीच आल्या नाहीत एखाद दिवशी असं आपलं काय मला आठवतच नाही असं झालं तर काय करायचं? होय मग काय ते. सांगा की दिवशी साधी एक चमचा कुठं ठेवलेला आपल्याला आठवलं नाही तर कसं होतंय? मग हं. आणि आपल्या जर का पूर्वीच्या आठवणीत जर का कुठं निघून गेल्या तर मग काय करायचं? स्मृतीच गेली तर काय करायचं? होय की मग बरोबर. त्याच्यापेक्षा अति विचार केलेला परवडला. मला तर काही वेळेला असं वाटतं विचार आलेले परवडले. काहीही होऊ दे, आपण अतिविचाराने थकू दे, पण ते विचार गेले, आठवणी गेल्या. आपण म्हणतो भूतकाळात मन रमतं. ते रमलेलं परवडलं एक वेळ.
पण त्या भूतकाळातल्या जर का आठवणीच नसतील तुमच्याजवळ तर काय होणार. आता ही मॅचिंग म्हणून मी घेतली होती बरं काय पर्स, छान मॅचिंग. आणि येता येता तुटली की, येताना सगळ्या दोघी तिघी जणी म्हणल्या की छान आहे पर्स, किती सुंदर दिसायला लागली, किती सुंदर दिसायला लागली. गेलं ते. चला आता शिवूया आता हिला मॅचिंग पर्स. नजर 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 काय खरं सांग, म्हणणाऱ्यांनी मैत्रिणीच होत्या आणि खूप छान आहे असं चांगल्यानी म्हणल्या, पण काय करणार त्याला. जय बजरंगबली, जय बजरंगबली. चला 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 चला, मैत्रिणी चालल्या पुढे. चला, झाडं का तोडून टाकलीत सगळे, वाढतात इतकी प्रचंड. चला चला चला, दिवसाची सुरुवात मस्त मस्त झालेली आहे.